छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला। करमाड, शेकटा आणि करंजगाव या भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बिडकींमध्ये या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पपईच्या बागांना बसला असून पपईची झाडं काही ठिकाणी उन्मळून पडली आहेत। तर दुसरीकडे उष्णतेची सुद्धा विक्रमी नोंद होतीये, त्याचाही फळबागांना फटका बसतोय। डाळिंबाची बाग वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे, तर अतिउन्हामुळे डाळिंबावर काही ठिकाणी काळे डाग पडतायत, त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता आहे। आडूळ परिसर हा डाळिंब फळासाठी प्रसिद्ध मानला जातो। त्याच आडूळमध्ये आता डाळिंबाच्या ज्या बाग आहेत त्या बाग सुकू लागल्यात। तापमानाचा पारा हा 42च्या पार गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी कराव्या लागतात। आपण जर बघितलं तर उन्हाच्या तापमानामुळे या पद्धतीने डाळिंब खाली गळून पडतायत, तर मोठ्या प्रमाणात याची संख्या आपल्याला दिसून येते। त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी एक उपाय म्हणून डाळिंबाच्या पूर्ण बगीच्यावर त्या झाडांवरती एक जाळी पसरवली आहे, ज्यामधून उन्हाची जी तीव्रता आहे ती फळांवर कमी पडेल आणि त्यातून ती बाग वाचवल्या जाईल। शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात यामागे नेमका तुमचा दृष्टिकोन काय आणि ही संकल्पना किंवा ही आयडिया कुठून आली? याच्यामध्ये म्हणजे जे 42 डिग्री टेम्परेचर झालंय ना, त्याच्यामुळे आपण आच्छादन जर टाकलं, तर त्याच्यापासून सनबर्निंग येत नाही आणि पाण्याचं प्रमाण कमी लागतंय। 30% पाण्याची बचत होते। हा 2 एकर क्षेत्र आहे आणि याचं आच्छादन करण्यासाठी आपल्याला जवळपास 40,000 रुपये लागलेले आहेत। सगळा खर्च किती तुमचा झालेला आहे बगीचा? बगीच्यामध्ये जर पाहिलं तर या 4 महिन्यामध्ये जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। किती जिकरीचं आहे हे सगळं टिकवणं आणि कमी पाण्यामध्ये तो बगीचा टिकवणं, त्याच्यावरती खर्च करणं, किती मेहनत लागते? मेहनत तर खूप लागते याला। मेहनत म्हणजे शेवटपर्यंत सांगता येत नाही किती पैसे येतील म्हणून याच्यामधून। अगोदर तर पूर्ण तुमचे पैसे चालले जाते याच्यामध्ये। ज्या पद्धतीचं ही जर नेट आपण बघितलं तर एकदम पतल्या स्वरूपाचं ही नेट आहे आणि यामध्ये संपूर्ण बगीचा याच पद्धतीने कव्हर केला गेलाय। म्हणजेच यातून उन्हाची जी तीव्रता आहे ती फळाला लागणार नाही आणि खाली जे पाणी दिल्या जातं ड्रिपद्वारे ते पाणी देखील लवकर सुकणार नाही आणि ते पाणी जास्त वेळ ओलासा धरून ठेवेल असं शेतकऱ्यांचं मत आहे। लाखो रुपये खर्च यामध्ये होतोय, मात्र ते केल्याशिवाय पर्याय नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।